शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 समाधान आनंदा यमगर राहणार कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथे आज सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश झाला. आनंदीमय वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाचे पूजन केले, निर्मिकांचे पूजन केले, वृक्षपूजन केले, माता पित्यांचे दर्शन घेतले, महापुरुषांचे दर्शन घेतले, महापुरुषांचे पूजन केले, निर्माणकर्त्यांची पूजा करून आज या ठिकाणी ज्यांनी इमारत बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांनी काम केलं, त्या सर्वांचे देणे किंवा त्यांचे कामगारांचे पगार किंवा कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देऊन सर्वांचा सत्कार करून प्रथम या ठिकाणी गृहप्रवेश करण्यात आला. या गृहप्रवेशासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते आमचे आपले श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील भीमराव कोथिंबरे यांनी हा सर्व सत्यशोधक पद्धतीचा विधी पार पाडला आणि आनंदमय वातावरणामध्ये सर्वच कार्यक्रम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहून त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळी उपस्थित होती. या सर्वांनी हा आगळा वेगळा गृहप्रवेश कार्यक्रम पाहिला आणि महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयातील शेतकऱ्याचा असूड या ग्रंथांचा भाग पहिला याचे वाचन केले आणि सर्व मित्रमंडळींनी, आप्तेष्टांनी याचे श्रवण केले. हा मंगलमय सोहळा झाल्यानंतर स्नेहभोजन झाले आणि यानंतर सत्यशोधक शंकरराव लिंगे, भीमराव कोथिंबरे हे आपापल्या सर्वांना शुभाशीर्वाद, शुभ संदेश देऊन या सर्वांचे आभार मानले. यमगर कुटुंबियांनी सर्व पाहुणे मंडळींचे आभार मानले, स्वागत केले आणि त्यांचा यथोचित सत्कार करून स्नेहभोजन केले. असे हे कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत, ही आता काळाची गरज आहे. कोणतेही आडंबर न करता साधेपणाने हा झालेला गृहप्रवेश हा आदर्श असल्याची चर्चा संपूर्ण कवटे महाकाळ आणि परिसरामध्ये पसरलेली आहे. ओके चला घ्या ए दादा चला आज झाला आहेत तुमच्या इकडे घ्यावं लागतं.
तुम्ही तर खुर्ची मागे फोटो द्यायला तिकडून मांडा अजून 2 खुर्च्या 2 पाहुणे तुम्ही चप्पल काढा बापू हो ती राहू देत आत घे हा इकडे या 2 इकडे या तुम्ही बसा तिथं तुम्ही तिथं बसा कुठं पूजा बाहेरच करणार आहोत नाही इकडं बघा खाली बसा की बसा की बसा पडायला बसायचं होतं ना तुम्ही जरा मागं सरा. तुम्ही पुढं तसंच तिथं जावा तसंच जावा तुम्ही इकडे जावा असू द्या नाही बरोबर आहे ते बरोबर होते बरोबर बोलतो आता पडायला ठेवा तुम्ही नाही बरोबर आहे उजवा डावा आपण आपल्या कधी काही नसतं तसं दोन्ही हात सारखेच काम करतात दोन्ही मनुष्य सारखेच काम करतात त्यामुळे उजवा डावा नसतं आणि आज जाऊन देऊ नाही ते दोन हात दोघांनी का तर म्हणलं कोणाच्या चौघांनी लावा हो झालं दोन हात छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ज्योती जय ज्योती जय क्रांती विजय असो. सावकाश चला सावकाश येतो चला या ताटावरचे हात मारलेला आपण सगळे या ताटावर मांडा इथं ताट सगळ्यासाठी ताट इथं मांडा या ठिकाणी आपण हे बस समजली काळीच पेटी घ्या हॅलो मलाच म्हणलो की काळीच पेटी नमस्कार भाऊजी पुढे हॅलो नमस्कार जर कार्यक्रम होतो मामा घ्या ना काळीच पेटी मामा ओके प्लस दे द्यायचे आता दादा येतो या दुसरी लावा दिसला काय काय आता नुसती गाडी घेऊन त्याला घेऊन तिकडे लावायची दिसला सेट करा माहिती बस हो या सर तुम्ही काय होतं त्यालाच काय लावा
तिथं खूप असं हे हलवायचं नाही. मोबाईल हाला लागलाय. मोबाईल हलला तर हे काय करून हा हा तीच काढ तशीच काढ लावा. त्याला हलवायचं नाही, हे असं असं करायचं इकडे तिकडे. डायरेक्ट ह्यालाच करू हे पण करता येतं, पण तुम्ही सारखं त्याच्यामध्ये त्याला गुरपटला का तुम्ही ते हे नटा बोलट करून टाकता. या खाली तुम्हाला करायला दिलं ना, तुम्ही नटा बोलट सगळं करून नवीन नवीन घरी आलेले आहोत. कारण जे काय आणलंय बळीराजाच्या काळामध्ये जे काय प्रकारे आपण सिद्ध करत होतो, शिवोल्लंघन करत होतो, तेव्हा त्याच्यानंतर जे काही समजा बळीराजा आपल्या राज्यामध्ये सेना घेऊन आपल्या संरक्षणासाठी जात होता, त्यावेळी जात असताना त्याच्याबरोबर जे काय आपल्याला उदरनिर्वाह करता लागत होतं, मग ते धान्य असेल, सुकामेवा असेल, बसा का जगत सुकामेवा असेल, पुढे येऊन बसायचे, तरी उठायची, पुढे येऊन बसायचे. खुर्च्या घे. हो. हा, बसा, बसा. हा? अण्णा खुर्ची देऊ तो मला. चला, आता व्हायचे. मग तेच तळी आपण तळ उचलले म्हणतो, म्हणजे त्या तळावर ह्या तळावर आलो, पण त्याचा आपण ऋण तयार झालेलं आहे, त्याचं पूजन, त्याची कृतज्ञता म्हणून मी सर्व मानलेलं आहे. बंद झाली. आणि त्या पडल्यावर तुमचं जे काही होम करायचं आहे, होम केल्यानंतर कुठल्याही दैवताला आपण त्याचे पोहोचण्यासाठी करत नाही. तर आपण आपल्या घरामध्ये नवीन घर बांधलेलं आहे आणि नवीन घर बांधल्यानंतर जे काही नदीवरून असेल किंवा कुठून वाळू आणली असेल, माती आणली असेल, कलर आणले असेल, दिले असतील, मग हे अशुद्ध आहे. अशुद्ध म्हणजे काय, थोडस जर कलरचा जर आपल्याला वास लागला, आपल्याला चांगला लागतो का, काहीतरी आपल्याला तर घातकच असतो ना. आणि मग ही स्वच्छ होण्याकरता तो होम आहे. ते काय कुठं वरच्या पंचदेवता नाही, काय नाही, काय नाही, त्याच्यासाठी ते होम आहे. आणि आपल्या मनातील जे काही शंका कुशंका असतात, जे काय वाईट हे असते, त्याचं दहन हो, त्याच्यासाठी तो होम आहे. त्याच्या दुसऱ्या त्याच्यापेक्षा काही करत नाही. तर जाऊन गेला इकडे बसा लिहून, चला तरी उचलायची, इकडे उचलायला यायचे, जुडी जुडी उचलले तरी चालतंय. चला 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 हा बसा. चला चला लवकर. चला पटकन, वेळ नका. तुला विचारू सुरू करून देतोय मी. तुम्ही इथून पुढे घरचे घर तुम्ही सगळे उचलायचे, काय असेल खाली बसा एकदा जरा. तिकडे चला या पुढे, पुढे हात लावा. या पुढे या, सरकून या की पुढे या की सरकून पुढे. माणसं सदानंदाचा पायी तोडा, कमर करवोटा, बिंदी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोळीवर सेला, अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोठ लागो शुकुरा, खंडऱ्याचा खडका, भंडाऱ्याचा घोडका, सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. आता हा सुकामेवा जे आणलेला आहे ना, खरं तर तुमचा काय अधिकार नाही, सगळं मी नेणार आहे. पण महात्मा फुलेंनी आपल्याला सांगितलं नाही, आपण त्या ठिकाणी आपण पाणी सुद्धा द्यायचं नाही. जे काय असेल ते त्यांना करायला लावून त्यांच्या हातात फक्त आपण मार्गदर्शन करायचं, जे आणलंय ते त्यांनाच खायला लावायचं. आणि आता हे सगळं खाऊन टाका आणि आपण ते पूजा करून देऊ. वाटून टाका, हा वाटून टाका. चला पटकन, पूजेला कोण बसणार आहे, लय वेळ नाही घालवायचा आपल्याला. आता हे झालेलं आहे. आता महात्मा देवाला पूजन करा, त्यांना बोलवा.
इकडे बघा. इकडे बघा. काय म्हणलं नाही ती फोटो कोणचा आहे हा? हा, कुलदेव. हा, कुलदेव. पाणी आणायचं तांदूळ. कापराला लाव. हा, अर्जुन लाव. हे रेणुका इकडल्या बाजूची लावा, इकडल्या बाजूची, आडल्या बाजूची. निलंगेश. लांब आडल्या बाजूची, आडल्या बाजूची. लाव. पलीकडे जाऊ. अलीकडे इकडच्या बाजूला. इकडच्या इकडल्या बाजूला. लांबची लावायची आहे, लांबची लावायची. कापराला लावायची. चला, ठीक आहे. हे जाऊ दे. रेणुका लाव. चला तुम्ही स्वतःला उदाहरण लावून घ्या. ए प्रतिभा तिथं जा. कापूर लावा, कापूर. हा, तसं. कापूर कटव. तिकडे कलश पूजन, पाणी घ्यायचे, पाणी नूतन ग्रहप्रवेशाच्या प्रीत्यर्था म्हणून कलश पूजन करीत असे, निसर्ग पूजन करीत असे. पाणी 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 असे असे फुलं घालायचे, फुलं घ्या. स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि, दुग्धोदक स्नानं समर्पयामि, मधु शर्करा स्नानं समर्पयामि, उष्णोदक स्नानं समर्पयामि, सुगंधित स्नानं समर्पयामि, धूपं समर्पयामि, धूपं समर्पयामि, दीपं समर्पयामि. हाताला आपल्या शेपट करायचं. चला. गंधम समर्पयामि, गंध लावा. गंधम समर्पयामि, गंध लावा. ती ताट पुढे बघा सर, इकडं आण. हे याच्यात टाका, इकडे द्या. हो, इकडे द्या. गंधम सुगंध लावा. गंधम समर्पयामि, अग्नि देव प्रज्वलम समर्पयामि. अग्नि चला, अग्नि लावा. करा सर. तसं अजून एक आहे तुमच्या गाडी. या इकडे, अलीकडे या. नमस्करोमि निसर्ग पूजनम. नमस्करोमि निसर्ग पूजनम करितस्से. नमो पंचमहाभूताय नमः. नमो निर्विकाय नमः. सर्वमंगल अंबिके अंबालिके विठाय तुळजाय नमोस्तुते. नमो मातृदेवो भव. नमो पितृदेवो भव. नमो मातृमातायाः. नमो पितृपिताय नमः. नमो सर्वसंत महापुरुषाय नमः. नमो निसर्गदेवताय नमः. निसर्गदेवताय नमः. पंचमहाभूताय नमः. आकाश निर्माण करते नमः. तेज निर्माण करते नमः. वायु निर्माण करते नमः. उदक निर्माण करते नमः. पृथ्वी निर्माण करते नमः. सूर्य निर्माण करते नमः. चंद्र निर्माण करते नमः. तारंग निर्माण करते नमः. मयूर निर्माण करते नमः. मरकट निर्माण करते नमः. अंगेनु निर्माण करते नमः. पर्जन्य निर्माण करते नमः. सागर निर्माण करते नमः. कच्छ निर्माण करते नमः. मत्स्य निर्माण करते नमः. जल जंतु निर्माण करते नमः. वटवृक्ष निर्माण करते नमः. चंदन निर्माण करते नमः. तुलसी निर्माण करते नमः. कंदमूल निर्माण करते नमः. वेली निर्माण करते नमः. सुगंध निर्माण करते नमः. पुष्प निर्माण करते नमः. फल निर्माण करते नमः. पिपरिका निर्माण करते नमः. गजेंद्र निर्माण करते नमः. अश्व निर्माण करते नमः. कीटक निर्माण करते नमः. बुद्धिमान प्राणी निर्माण करते नमः. स्पर्श इंद्रिय निर्माण करते नमः. कर्म इंद्रिय निर्माण करते नमः.
चक्षुरिंद्रिय निर्माण करते महा, दर्शनेंद्रिय निर्माण करते महा, घ्राण इंद्रिय निर्माण करते महा, ज्ञान इंद्रिय निर्माण करते महा, शुद्ध विचार निर्माण करते महा, कुलस्वामिनी निर्माण करते महा, कुलस्वामी निर्माण करते महा, महाबळीराजा निर्माण करते महा, महाज्योतिबा निर्माण करते महा, काळभैरी निर्माण करते महा, महाखंडेराव निर्माण करते महा, नवखंडाचा न्यायी निर्माण करते महा, महासुभा निर्माण करते महा, सप्ताश्रया निर्माण करते महा, ब्रह्मराक्षस निर्माण करते नमः. नमस्करोमि. प्रत्येकाने म्हणायचे. उष्णोदक स्नानं समर्पयामि. जलार्पणं समर्पयामि. पानवायचं जलार्पणं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. आहे त्याच्यात काही चला हे तुमचं मांडा. नैवेद्यं समर्पयामि. काही मांडा उचलून आले मांडायचे असं असं काही नाही त्या मांडू असं. नमस्करोमि. चला नमस्कार. चल पाहिला घ्या काय बरं ठीक आहे. मांडा पण तिकडे नका मांडायचं नाही आणलं होतं मला. सुरुवात होतीये आज आपण यांच्या नूतन गृहप्रवेशाच्या निमित्ताने निर्मिकाचं पूजन, निसर्गाचं पूजन मांडलेलं आहे, त्याचं पूजन करतो. निर्मिकाचं म्हणजे निर्माण झालेलं हे जे काय अन्नधान्य निसर्गात निर्माण झालंय त्याचं पूजन, संत महापुरुषांचं पूजन, माता पित्यांचं दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांच्या हस्ते गृहप्रवेश करून या ठिकाणी कुलदैवत आणि महापुरुषांना अभिवादन करून त्यांचं निसर्गाचं थोडस मंत्रोच्चार करून महात्मा फुलेंनी आपल्याला जे काही सार्वजनिक सत्य धर्म दिला त्यानुसार आणि आपल्या कल्याणासाठी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्यापैकी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ त्यांनी त्यावेळेस लिहिला. आणि या शेतकऱ्याच्या असूडमध्ये आपल्याला जे काही समजा अधिकार नव्हते, हक्क नव्हते आणि आपल्याला काहीच मिळत नव्हतं या हजारो वर्षाच्या गुलामीतून, तर त्यामुळे महात्मा फुलेंनी इंग्रजांकडे आपल्याला लागणारे जी काही साहित्य असेल किंवा ज्या व्यवस्थेतली हिस्सेदारी असेल, मग नोकरी असेल, काम असेल, पुढे कंत्राटदार असेल, याची मागणी त्यांनी इंग्रजांकडे केली आणि इंग्रजांनी त्यांची काही अंशी मान्यता करून आपल्याला काय हक्क अधिकार दिले. परंतु त्यांच्यावरती या व्यवस्थेने दबाव आणून काही गोष्टी दाबून ठेवल्या. परंतु पुढे जाऊन शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 50% काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. ते असं की आपल्याला 50% आरक्षण दिलंच, परंतु सार्वजनिक सत्य धर्मांच्या पुस्तकामध्ये आणि त्यांच्या शेतकऱ्याच्या आसुराच्या पुस्तकामध्ये जे काय आपल्या कल्याणाकरता महात्मा फुलेंनी मागणी केली होती इंग्रजांकडे, त्याची पूर्तता शाहू महाराजांनी केली. आणि त्याचप्रमाणे पुढे जाऊन आणखीन तसेच पंजाबराव देशमुख असतील, आपल्या परिसरातील जाधवराव असतील, यांनी जे काही काम केलं, सत्यशोधकचं काम केलेलं आहे. आणि त्याच आपण या ठिकाणी थोडक्यात एक भाग आपण वाचन करणार आहोत. सर्वप्रथम आपण थोडीशी या निसर्गाची निर्मिकाची मंत्रावली घेऊन याचं एक प्रकरण वाचन करून त्यानंतर निर्मिकाची आरती आणि विठ्ठलाची आरती घेऊन कार्यक्रम संपन्न करणार आहोत. नमो निर्मिकाय नमः, निसर्ग दैवताय नमः, नमो पंचमहाभूताय नमः. सर्व मंगल मंगले निवृत्ती अंबा अंबिके अंबालिके विठाई तुळजाई नमोस्तुते. नमो मातृदेव भव, नमो पितृदेव भव, नमो मातृमाताय नमो पितृपिताय नमः. सर्व संताय नमो सर्व संताय नमः. सर्व नमो महापुरुषाय नमः. निसर्ग दैवताय नमः, पंचमहाभूताय नमः. आकाश निर्माण करते नमः, तेज निर्माण करते नमः, वायु निर्माण करते नमः, उदक निर्माण करते नमः, पृथ्वी निर्माण करते नमः, सूर्य निर्माण करते नमः, चंद्र निर्माण करते नमः, तारंग निर्माण करते नमः, मयूर निर्माण करते नमः, मरकट निर्माण करते नमः, आनु रेणु निर्माण करते नमः, पर्जन्य निर्माण करते नमः,
सागर निर्माण करते नमः, कच्छ निर्माण करते नमः, मत्स्य निर्माण करते नमः, जल जंतु निर्माण करते नमः, वट वृक्ष निर्माण करते नमः, चंदन निर्माण करते नमः, तुलसी निर्माण करते नमः, कंदमूल निर्माण करते नमः, बेली निर्माण करते नमः, सुगंध निर्माण करते नमः, पुष्प निर्माण करते नमः, फल निर्माण करते नमः, पिप्पलिका निर्माण करते नमः, गजेंद्र निर्माण करते नमः, अश्व निर्माण करते नमः, कीटक निर्माण करते नमः, बुद्धिमान प्राणी निर्माण करते नमः, कर्षेंद्रिय निर्माण करते नमः, कर्णेंद्रिय निर्माण करते नमः, चक्षुरेंद्रिय निर्माण करते नमः, रसनेंद्रिय निर्माण करते नमः, घ्राणेंद्रिय निर्माण करते नमः, ज्ञानेंद्रिय निर्माण करते नमः, शुद्ध विचार निर्माण करते नमः, कुल स्वामिनी निर्माण करते नमः, कुल स्वामी निर्माण करते नमः, महाबली राजा निर्माण करते नमः, महाज्योतिबा निर्माण करते नमः, महाभैरी निर्माण करते नमः, महाखंडेराव निर्माण करते नमः, नवखंडाचा न्यायी निर्माण करते नमः, महासुभा निर्माण करते नमः, सप्ताश्रया निर्माण करते नमः, ब्रह्मरक्ष निर्माण करते नमः, नमस्करोमि. त्याचं पूजन करायचं मग त्याप्रमाणे एका फळाचं पूजन करायचं. आता सर्व निर्मिकाची पूजा झालेली आहे. सर्व आपल्याला जे निर्माण जे जे केलेलं आहे त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याची पूजा झालेली आहे. निर्मिकाचं पूजन झालंय, निसर्गाचंही पूजन झालंय. आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्याला महात्मा फुलेंनी जी काही समजा आपल्यावरती लिहिलेलं आहे त्यातलं आपण एकच प्रकरण पाहणार आहोत. असं त्यांनी जी काही लिहिलेलं आहे अखंड जर वाचलं तर माणसाचं मस्तक इतकं काही शुद्ध होतं, पवित्र होतं थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणून हे वाचणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये कोणतं वाचन करतात? शेतकऱ्याच्या आसूडचं पहिलं प्रकरण आपण वाचन करत आहोत. तर हे पुस्तक आपण आपल्या घरामध्ये आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, लहान मुलांना आणि शाळेतील मुलांना हे वाचायला दिले पाहिजेत, वाचले पाहिजेत, जेणेकरून त्यांना जाण होईल किंवा खरोखर आपल्यासाठी कोणचे दैवत आहेत आणि कोणचं वाचन आपण वाचले पाहिजेत, कोणते ग्रंथ आपण वाचले पाहिजेत आणि कोणते पुस्तक आपण वाचले पाहिजेत, जेणेकरून आपलं कल्याण होणार आहे. ठीक आहे. सरकारी सर्व खात्यातील ब्राह्मण कर्मचाऱ्यांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भट ब्राह्मण आपले मतलबी धर्माचे यमिशानी अज्ञानी शेतकऱ्यास इतके नाडितात की त्यास आपली लहान लहान चिटुकली मुले शाळेत पाठवण्याची साधने राहत नाही व एखाद्यास तसे साधन असल्यास त्यांच्या दुरुपदेशाने तशी इच्छा होत नाही. आता प्रकरण पहिले प्रकरणाचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भट ब्राह्मण धर्मविनिशाने इतके नाडितात की त्यांच्याविषयी या जगात दुसरा कोठे या मास्तल्याचा पडोसा सापडणे फार कठीण आहे. पूर्वीच्या धूर्त आर्य ब्राह्मण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांचे मागे इतके सफाईने लावले आहे की शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस व ज्या वेळेस ऋतू प्राप्त होतो तेव्हा तिच्या गर्भाधानादी संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो. इतकेच नव्हे तर हा मेला तरी त्याच्या मुलास श्राद्ध वगैरेच्या निमिषाने धर्माचे ओझे सोसावे लागते. कारण शेतकऱ्याचे स्त्रियास ऋतू प्राप्त होताच भट ब्राह्मण जपानुष्ठान व तत्संबंधी ब्राह्मण भोजनाचे निमित्ताने त्यांच्यापासून द्रव्य हरण करीतात व सदरची ब्राह्मण भोजने घेतेवेळी भट ब्राह्मण आपले आप्त सोयरे व इष्टमित्रांसह तूप पोळ्यांचे व दक्षिणेची धांदल उडवितात की त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकी त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यास पोटभर आमटी पोळी मिळण्याची सुद्धा मारमार पडते. ऋतुशांती निमित्ताने भट ब्राह्मणांची उदरशांती होऊन त्यांच्या हातावर दक्षिणा पडताच ते शेतकऱ्यास आशीर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्रियांनी शनिवार आता चतुर्थीचे रोटे धरावे म्हणून उपदेश करून घरोघरी चालते होतात. पुढे भट ब्राह्मण दर शनिवारी व चतुर्थेस शेतकऱ्याच्या स्त्रियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीच्या गळ्यात घालून व गवताच्या जोड्या गणपतीच्या माथ्यावर रचून शिधे दक्षिणा आपण घेतात व पुढे कधी कधी संधान साधल्यास सदरची व्रते उपविजनाची थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहान मोठी ब्राह्मण भोजने घेतात. इतक्यात शेतकरी बाया सृष्टी क्रमाप्रमाणे गरोदर झाल्यास भट ब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंज्याचे ब्राह्मण घालवण्याचे लटके पूर्वीचे केलेले नवस शेतकऱ्यांशी
सहज बोलता बोलता बाहेर काढवायचे व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसूत होण्याच्या पूर्वी भट बुवाजी शेतकऱ्यांची घडी रात्रंदिवस खरड्या फेऱ्या घालतात व त्यांच्याशी मोठी लाडी गुडी लावून त्यांच्याशी यजमानाची नाती लावून त्यांच्यापासून त्या नवसाची फेड करून घेतात. पुढे शेतकऱ्यांचे स्त्रियास पुत्र प्राप्त झाले की भट ब्राह्मणांची धनरेषा उपटते ती अशी की प्रथम मुख्य उपवाद्य शेतकऱ्यांच्या घरी जातात व त्यांचे घरातील वाव व कासऱ्यांची वेळ मोजणाऱ्या अज्ञानी स्त्रियास मुलांचे जन्मकाळ विचारून ज्या राशी जास्त अनिष्ट ग्रह जुळतात अशा तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीने तयार करीतात की अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्र जन्माने झालेले सर्व आनंदात माती कालवून त्यास घाबरे करीतात व दुसरे दिवशी त्याचकडून पिंडीतील लिंगापुढे आपले भाऊबंद सगळे सोयरे व इष्टमित्रांपैकी ब्राह्मण भोजनास मोलाने जपानुष्ठान बसवितात व त्यापैकी कोणास शेतकऱ्यांपासून उपोषणाचे निमित्ताने फलहारापुरते पैसे देवितात. उन्हाळा असल्यास पंखे देवितात, पावसाळा असल्यास छत्र आणि हिवाळा असल्यास पांढऱ्या धाबळ्या देवितात. खेरीज उपाध्याच्या हात चालल्यास तो शेतकऱ्यांपासून पूजेच्या निमित्ताने तेल, तांदूळ, नारळ, खारका, खोपाऱ्या, सुपाऱ्या, तूप, साखर, फळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाही. शेतकऱ्यांचे मनावर मूर्ती पूजेचा जास्त प्रेमभाव ठसावा म्हणून काही भट तपानुष्ठान संपेपावे तो आपल्या दाढ्या डोक्या वाढवतात, काही फलहारावर राहतात. अशा नाना प्रकारच्या लोण कड्या थापा देऊन जपानुष्ठान संपवतो भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे बरे द्रव्य उपटतात. शेवटी समाप्ते करते वेळी भट ब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यांपासून ब्राह्मण भोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयी कशी चंगळ उडवतात हे सर्व आपणास माहीत असेलच. आर्य भट ब्राह्मण आपल्या संस्कृत विद्यालयात शूद्र शेतकऱ्याचे मुलास घेत नाहीत, परंतु ते आपल्या प्राकृत मराठी शाळांत कामापुरती शूद्र शेतकऱ्यांची मुले घेतात व त्यांच्यापासून दरमहाचे पगाराशिवाय दर अमावस्येस व पौर्णिमेस फसक्या कित्येक सणांस शिधा दक्षिणा व मुलांनी शाळेत खाण्याकरिता आणलेल्या चविन्यामधून चौथाई घेऊन त्यास शुळाक्षर अंकगणित मोडी कागदावरच भाकड पुराणासंबंधीच्या प्राकृत श्लोक व भूपाळ्या शिकवून त्यास कलगी अथवा तुऱ्याच्या पक्षाच्या लावण्या शिकवून तत्संबंधी झगडे घालण्यापुरते विद्वान करून सोडतात. त्यास आपल्या घरची हिशोबाची टाचणी ठेवण्यापुरते सुद्धा देखील ज्ञान देत नाहीत. मग त्यांचा मामलेदार कचेऱ्यात प्रवेश होऊन कारकुनांचे कामे करणे कठीणच. शेतकऱ्यांचे मुलाच्या मागणीच्या वेळी ब्राह्मण जोशी हातात पंचांगे घेऊन त्यांच्या घरी जातात व आपल्या पुढे राशी चक्रे मांडून त्यास मुली मुलांची नावे विचारून मनात स्वहित संकल्प धरून मोठ्या डौलाने अंगठ्यांची अग्रे बोटांचे कांड्यावर नाचवून भलता एखादा अनिष्ट ग्रह त्यांचे राशीला जुळवून त्या ग्रहाचे शमनार्थ जपानुष्ठानाच्या स्थापनेकरिता व त्यांचे सांगोपतेकरिता काही द्रव्य शेतकऱ्यांपासून घेतात. नंतर शेतकऱ्यांच्या मुलांचा तिथी निश्चय करतेवेळी नवरेचे घरी वस्त्राचे चौघडीवर तांदूळाचे रांगोळ्यांनी चौकडी चौक तयार करून त्यावर मुलीच्या व मुलाच्या पित्यास बसवून त्यांच्या पुढे खोबरे, खारका, हळकुंडाचे लहान लहान ढीग मांडतात. हळदी कुंकू अक्षता मागून मुलीचे व मुलाचे वय वर्ण गुण वगैरे यांचा काडी मात्र विचार न करता कामापुरत्या सुपऱ्यात गणपतीची प्राण प्रतिष्ठा करून समर्पयामी धांदलांचे शेतकऱ्यांपासून सण्यांची पैसे उपटून कागदावरचे चिठोऱ्यावर नेमलेल्या तिथीचे टिप्पण करीतात व त्यावर हळदी कुंकाचे माखन करून ते त्यांच्या हाती देतात. नंतर तेथील सामान पैशासहित चौकाराचे तांदूळ आपल्या घरी पदरी आवळून गणपती सहित घरी फोडून खाणी करतात. कडो सरीस लावून निघून जातात. लग्नाचे पूर्वी मारुतीचे देवळात वधू कडील पोशाख नवरे मुलास देतेवेळी भट ब्राह्मण आना दोन आणे कडो सरीस लावून पानविडे पागोट्यात खोवतात. नंतर वधूचे मांडवात नवरा मुलगा गेल्यानंतर बोहल्यासमोर त्या उभयतास उभे राहण्याकरता पाया पाट्यामध्ये थोडे थोडे गहू भरवून त्यावर समोरासमोर उभे करतात.
पुढे नववधूचे मामाही त्यांच्या हाती नागव्या तलवारी देऊन त्यास पाठीराखे करीतात व तेथे जमलेल्या मंडळींपैकी भलत्या कोणाच्या तरी अंगवस्त्रे घेऊन त्यावर हळदी कुंकाचे आडवे तिडवे पट्टे ओढून त्या वधूवरामध्ये अंतरपाठ धरून पाळी पाळीनी कोणी कल्याण रागात व कोणी भैरवी रागात श्लोक व आर्या भटासहित शुभ मंगल म्हणून ते अज्ञानी शेतकऱ्यांचे मुलाबाळांची लग्न लावितात. कित्येक सदन माळ्या कुंड्याचे लग्नात त्यांचे भाऊबंद सोयरे धायरे व वराडी यांची पर्वा न करिता आगंतुक ब्राह्मण दक्षिणेसाठी मांडीवर शाल जोड्या घेऊन मोठ्या झोकाने लोडाशी टेकून बसून मांडवात इतकी धांदल करीतात की वधू वारांच्या बापांनी आमंत्रण करून आणलेल्या ग्रहस्थांचे आगत स्वागत करून त्यास पानविडे देण्याची फुरसत सुद्धा होऊ देत नाहीत. असले निसंग दांडगे भिकारी दुसऱ्या एखाद्या देशात अथवा जातीत सापडतील काय. इतक्यात लग्न लावणारे भटजी वधूवरस खाली समोरासमोर बसवून त्यांचे पुढे नाना प्रकारचे विधी करीतात. वेळोवेळी दक्षिणा समर्पयामी म्हणतात शेवटी थोड्याशा कडवा सुड्या गोळा करून त्यास अग्नी लावून त्यात तूप वगैरे पदार्थ टाकून वधूवरास लज्जा होमाच्या निमित्ताने चरचरीत धुऱ्या देऊन त्यांचे अज्ञानी पित्यांपासून अखेरचे भले मोठे शिदे व दक्षिणा घेऊन घरी जातात. सड्याच्या दिवशी 1-2 हेकड शेतकऱ्यांस हाती धरून वधूवरांचे पित्यापासून मन मानेल तशा रकमा अडवून घेतात व त्याचप्रमाणे मांडव खांडण्यासंबंध द्रव्य त्याचपासून उपटतात. त्यातून कित्येक सधन शेतकऱ्यांस कर्ण वगैरे दानशुराच्या उपमा देऊन त्यांचे पुढे नाना प्रकारचे गोंड चाळे करून त्यास इतके पेटवतात की लग्नाच्या अखेरीस त्यांचे घरी मोठमोठ्या सभा करून त्यात एकंदरीत वैदिक शास्त्री पुराणिक कथेकरी व भिक्षुक ब्राह्मणांची वर्गवर्गी न करिता त्याचपासून दक्षिणा उपटून आपापले घरी जातात. जाता जाता त्यापैकी कित्येक गुलहौशी भट ब्राह्मण रात्री मांडवातच नाच असल्याविषयी तपास ठेवून डोसक्यावर पिटुकल्या पागुट्या व मांडीवर चिटुकल्या साल जोड्या ठेवून आमंत्रण करून आणलेल्या ग्रहस्थांचे मांडीशी मांडी भिडवून लोडाशी टेकून सर्व रात्रभर नाकाच्या जोडनळ्यात तपकिरीचे वायभार ठासता आपापसात तपकिरीचे धुरळा उडवून खुशाल नायकिनींची गाणी ऐकत बसतात. पुढे शेतकरी लोक वय परत्वे मरण पावताच त्यांची मुले संस्कार करू लागल्यापासून त्यांचे मरणाकाळ पोवतो. त्यास भट ब्राह्मण धर्माचे बोल तापीने कसे व किती नागवितात त्यास येथे थोडासा खुलासा करीतो. शेतकऱ्यांची मुले आपले नवी घरे बांधते वेळी शूद्र भिकारी भर उन्हात तापात उरापोटावर मलमा घेऊन वगैरे टोपले हातात गौंडी व सुतार उंच गगनचुंबकी पहाडावर माकडाचे परी चढून भिंती रचून लाकडाच्या कळशा जोडून घरे तयार करतात. त्यामुळे त्यांची दया येऊ त्या बापुड्या कामगारास गृहप्रवेश करते वेळी तूप पोळ्याची जेवणे देऊ म्हणून घराचे मालक कबूल करीत असतात व ती जेवणे शेतकऱ्या कामगारास देण्यापूर्वी भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघरी रात्रंदिवस गिरट्या घालून त्यास नाना प्रकारच्या धर्म संबंधी भूलथापा देऊन कित्येक ब्राह्मण अंमलदारांच्या आलटप्पू शिफारशी मिळवून त्यांच्या नव्या घरात होम विधी करून घराच्या वळसणीला जागोजाग चिंध्यांची निशाणे पटकावून प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलं बाळासहित तूप पोळ्यांची यथासंग भुजना सारून उरले सुरे शिळे पाके अन्न मोठ्या भाविक अज्ञानी घर धान्यास त्याच्या मुलाबाळासहित कामगारास गुळवण्यास बरोबर खाण्याकरिता ठेवून पान विडे खातात. उसातील इमानी कोल्हे भुकी देखील आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांपासून दक्षिणा गुंडाळून पोटावर हात फिरवीत घरोघरी जातात व 1-2 मतलबी साधू भट ब्राह्मण कित्येक अल्पवयी अल्लाड शेतकऱ्यांचे जिवलग गडी बनवून त्यास नावलौकिक शहास गुंतवून त्याचकडून लहान मोठ्या सभा करून त्यामध्ये काही भट ब्राह्मण शाल जोड्या देऊन बाकी सर्व दक्षिणा देतात. शेतकऱ्यांची नवीन बांधलेले शेतखाने खेरीज करून त्यांनी नवी देवळे व पार वगैरे इमारती तयार केल्या की तेथे त्यांच्यापासून उद्यापनाच्या निमित्ताने ब्राह्मण भोजन व दक्षिणा घेतातच. दर चैत्रमासी वर्ष प्रतिपदेश भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे घरोघर बर्फ फळ वर्षभर
वाचून त्याचपासून दक्षिणा घेतात. ते तसेच रामनवमी व हनुमान जयंतीच्या निमित्ताने भट ब्राह्मण आपले आळीत एखादा सदन शेतकरी असल्यास त्याचपासून अगर गरीबच असल्यास त्याचपासून आळीपाळीने वर्गण्या जमा करून तूप पोळ्यांची ब्राह्मण भोजने घेतात. जेजुरीच्या यात्रेत शेतकरी आपल्या मुलाबाळांसहित तळे वगैरे ठिकाणी आंघोळ करते वेळी भट ब्राह्मण तेथे संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारे पाऊण लाखाच्या खाली नसते. त्यापैकी कित्येक अल्लड सदन शेतकऱ्यांच्या मांडीवर खल्लड मुराळ्या बसतात व त्याचपासून देव ब्राह्मण सुवासिनीचे निमित्ताने तूप पोळ्यापुरते द्रव्य उपटतात. शिवाय शेतकऱ्यांचे भांडार खोबरे खंडोबा देवापुढे उधळण्याकरिता खरेदी करते वेळी भट ब्राह्मण वाण्याबरोबर आतून पाती ठेवून त्यास बरेच नाडितात. दर आषाढ मासी एकादशीस भट ब्राह्मण शिदे घेण्याच्या ऐपत नसणाऱ्या कंगाल शेतकऱ्यांपासून सुद्धा निदान एक पैसा तरी दक्षिणा घेतात. पंढरपुरी एकंदर सर्व शेतकरी आपल्या स्त्रिया व मुले बाळासहित यांच्या सहित चंद्रभागी स्नान करते वेळी भट ब्राह्मण नदीच्या किनाऱ्यावर उभे राहून संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात. या यात्रा सुमारे 1 लक्षाच्या खाली नसते. त्यावेळी काही शेतकऱ्यांपासून 10 सुवासिनी ब्राह्मणास व काही शेतकऱ्यांपासून निदान 1 सुवासिनी ब्राह्मणास तूप पोळ्याचे भजन देण्यापुरत्या रकमा उपटून मास घरात आपल्या घरची मंडळी मात्र पात्रावर बसविलेली असते. तेथे प्रत्येक शेतकऱ्यास निरनिराळे नेऊन म्हणतात की हे पा तुमच्या सुवासिनी ब्राह्मण जेवावयास बसत आहेत, त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहीतर त्यास धरून नमस्कार करा व बाहेर चला, म्हणजे ते देवाचे विठोबास नैवेद्य पाठवून जेवायस बसतील. असे प्रामाणिक धंदे करून पंढरपुरातील शेकडो ब्राह्मण बडवे श्रीमान झाले आहेत. दर श्रावण मासी नागपंचमी वेळात शिरणाऱ्या मूर्तिमंत नागोबाच्या टोपल्या बगलेत मारून शेतकऱ्याच्या आळी आळीने नागकू दूध पिलाव नागदक्षिणा समर्पणी म्हणून पैसे गोळा करीत फिरण्याची भट ब्राह्मणांची वडिलोपार्जित वृत्ती वैदू व गारोड्यांनी बळकवली असता त्याचवर ते नुकसानबद्दल फिर्याद न करता केवळ दगडाच्या किंवा चिखलाच्या केलेल्या नागांच्या पूजा करून अज्ञानी शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेतात. पौर्णिमे श्रावणीच्या निमित्ताने महाराच्या गळ्यातील काळ्या दोऱ्यांची खबर न घेता कित्येक डामडौली कुंड्यांच्या गळ्यात पांढऱ्या दोऱ्यांची गागाभटी जानवी घालतात. शिधा दक्षिणेवर धाड घालितात. एकंदर सर्व शेतकऱ्यांच्या हातात राख्यांचे गंडे बांधून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात. वद्य प्रतिपदेश भट ब्राह्मण बहुतेक सदन शेतकऱ्या सप्ताहाचा नाद लावून त्यांच्या गळ्यात विणे घालून त्यांचे इष्टमित्रांच्या हातात काळ देऊन त्या सर्व मृदुंगाचे नाद पाळी पाळीने रात्रंदिवस पोटासारखी गाणी गाऊन नाचता ए छान चला पळावर सगळे शांत बसा. त्या टाळ देऊन त्या सर्वांच्या मृदुंगाच्या नादात पाळी पाळीने रात्री पोपटासारखी गाणी गाऊन नाचता टना उड्या मारवास लावून आपण त्यांच्या समोर मोठ्या ढवलाने लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोडा वेळ पाहून दररोज फराळाच्या निमित्ताने त्यांच्यापासून पैसे उठून गोकुळाष्टमीचे रात्रीचे हरिविजयाचे 3रा अध्याय वाचून यशोदेचे बाळणपणाबद्दल सडे बांगड्यांची सबब न सांगता शेतकऱ्यांपासून दक्षिणा उपटतात. प्रातकाळी पारण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे खर्चाने करविलेले तूप पोळ्याचे जेवणे आपण प्रथम सारून उरलेले शिळे पाकी अन्न शेतकऱ्यासहित टाळकुटे मृदंगे वगैरे ठेवून घरी निघून जातात. शेवटी श्रावण महिन्यातील सरते सोमवारी भट ब्राह्मण बहुतेक देव वड्या अज्ञानी शेतकऱ्यांपासून तूप पोळ्याची निदान एक तरी सुवासिनी ब्राह्मण भोजन घालण्याच्या निमित्ताने यथासांग शिदे सामग्र्या घेऊन प्रथम आपण आपल्या स्त्रिया मुलांबाळासहित जेवून गार झाल्यावर प्रसादादाखल 1-2 पुरणपोळ्या व भाताची मूद भल त्या सलत्या इस्त्र्यावर घालून दुरून शेतकऱ्याचे पदरात टाकून त्यांच्या समजुती काढितात. दर भाद्रपद मासी भट ब्राह्मण हरतिरिकेच्या निमिषाने आबालवृत्त शेतकऱ्यांपासून 1-2 पैसे लुबडतात. गणेश चतुर्थी शेतकऱ्याच्या घरात गणपती पुढे टाळ्या वाजवून ते आरत्या म्हणतात.
त्याचपासून काही दक्षिणा घेतात. ऋषी पंचमास रानमुंडा शेतकरी स्त्रियास पाण्याच्या डबक्यात बुचकळ्यात मारवायास लावून भट ब्राह्मण शेतकऱ्यांचे जेव्हा गणपतीचे संबंधाने दिवसा मोदकांसह तुपुपोळ्यांची भोजने सारून वर कांतीस कीर्तने श्रवण करण्याचे भाव दाखवून आतून अहोरात्र नामांकित कसबरीच्या सुरतीकडे मंगळ ध्यान लावून त्यांची सुस्वर गाणी ऐकण्यास चूळ झाल्यासारख्या शेतकऱ्यांचे घरातील कुंभारी गौरीच्या मुखांकडे डोंगुसुद्धा पाहत नाहीत. चतुर्दशी अनंतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांपासून शिधे दक्षिणा घेतात. पितृपक्षात भक्त ब्राह्मण एकंदर सर्व शेतकरी लोकात पेंढार गर्दी उडवून त्यांच्या मागे इतकी हात धुवून लागतात की त्यांच्यातील मोलमजुरी करणाऱ्या दिनदुबळ्या निराश्रित रंडमुंड शेतकऱ्यांपासून त्यांच्या गणपतीच्या नावाने त्याचपासून निदान शिधे दक्षिणा व भोपळ्याच्या फाका घेऊन आपल्या पायावर डोचकी ठेवल्याशिवाय त्यांच्या सुटका करीत नाही. मग तेथे भोसले, गायकवाड, शिंदे आणि होळकर यांची काय कथा. तशात कपिल अष्टाची योग आला की भट ब्राह्मण कित्येक साधन शेतकऱ्यांच्या वाई, नाशिक वगैरे तीर्थाचे ठिकाणी नेऊन त्यांच्यापासून दान धर्माचे निमिष बरेच द्रव्य हरण करतात व बाकी उरलेल्या एकंदर सर्व दिन डोळ्या शेतकऱ्यांपासून स्नान करतेवेळी निदान एक पैसा तरी दक्षिणा घेतात. शेवटी आमोशेस भट ब्राह्मण शिधे दक्षिणेचे लालचीने शेतकऱ्यांचे बैलाच्या पायाच्या पूजा करीतात. विजयदशमी घोडे व आपट्यांची झाडे पूजनाचे संबंधाने शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेतात. कोजागिरी त्यांचा हात चालल्यास शेतकऱ्यांचे दुधावर सपाटा मारितात. आमोशेस लक्ष्मी पूजन ह्या पूजनाचे संबंधाने शेतकऱ्यापासून लाह्या बत्ताशासह दक्षिणा घेतात. दर कार्तिकी मासी बलिप्रदेश भट ब्राह्मण मांगा महाराप्रमाणे हातात पंचारत्या घेऊन शेतकऱ्यास ओवळता इडा पिडा जावो आणि बळीचिराचे येऊ हा मूळचा खरा आशीर्वाद देऊन शेतकऱ्याच्या ओवाळण्या न मागता हातावर शाल जोड्या घेऊन त्यास यजमानाची नाती लावून शेतकऱ्यांचे घरोघरी माली मागत फिरतात. आळंदीची यात्रेत शेतकरी आपल्या कुटुंबासहित इंद्रायणी स्नाने करीत असता भट ब्राह्मण त्या सर्वांपुढे संकल्प म्हणून त्याचपासून एक पैसा दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारे पाऊण लाखाचे खाली नसते. नंतर द्वादशी देव ब्राह्मण सुदिशीचे निमित्ताने कित्येक देवगळ्या शेतकऱ्यांपासून तूप पोळ्यांची व त्यातून कोणी फारच दरिद्री असते त्यापासून शिधा घेऊन आपापले कुटुंबासह भोजने करून त्या सर्व अज्ञानी भाविकास तोंडी पोकळ आशीर्वाद मात्र देतात. शिवाय भोवळ गावातील अज्ञानी शेतकऱ्यास पंधरवाड्याचे वारीचे नादी लावून त्या सर्वांपासून 12 महिने दर द्वादशीस पाळीपाळीने तूप पोळ्यांची ब्राह्मण भोजने काढतात. इतकेच नव्हे तर कित्येक पर जिल्ह्यातील सदर शेतकऱ्यास चढी पेटवून त्यांच्यापासून तूप पोळ्याची सहस्र भोजने घालवितात. शेवटी परगावचे शेतकऱ्यांचे पंचानी अदावतीने गुन्हेगार ठरवून पाठविलेल्या शेतकऱ्यांची क्षौर करून त्यास प्रायचित्ताच्या निमित्ताने थोडे का नागिवतात. वद्य द्वादशीस भट ब्राह्मण शेतकऱ्याच्या अंगणातील तुळशी रुंदणासमोर धोत्र्याचा अंतरपाठ धरून मंगल अष्टकाचे योगी 2-4 श्लोक व आर्य म्हणून तुळशीचे लग्न लावून शेतकऱ्यांपासून आरतीचे पैशासह ओटीपैकी काही सामान हाती लागल्यास गोळा करून घेऊन जातात. दर पौषमासी मकर संक्रांती भट ब्राह्मण शेतकऱ्याच्या घरी संक्रांत फळ वाचून त्यांच्यापासून दक्षिणा घेतात व कित्येक अक्षरशून्य देवगोळ्या शेतकऱ्यास आघात पुण्यप्राप्तीचे लालूच दाखवून त्याचकडून मोठ्या उल्हासाने त्यांची उसांची स्थळे भट ब्राह्मण करून लुटवितात. दर माघमासी महाशिवरात्रीस भट ब्राह्मण कित्येक शेतकऱ्यांची आळीतील देवळांनी शिवलामृताच्या आवृत्त्या करून सूर्योदयाचे पूर्वी समाप्ती करतेवेळी त्याचपासून ग्रंथ वाचण्याबद्दल शिधे दक्षिणा उठवून नेतात. दर फाल्गुन मासी होळी पूजा करिताच शेतकऱ्यांजवळचे द्रव्य उडाले असतो म्हणा. अगर हिंदू धर्माचे नावाने ठणठणा बोंबा मारितात तरी हे बुवा त्यांच्यापासून काही दक्षिणा घेतल्या विना त्यास आपापल्या डोसक्यातून धूळ माती घालण्याकरता मोकळी देत नाही. सदरी लिहिलेल्या प्रतिवर्षी या सणांविषयी मधून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या ग्रहांचे आलटी पालटीचे संबंधाने शेतकऱ्यांपासून
भट ब्राह्मण नाना प्रकारचे दाणे घेऊन एकंदर सर्व परवण्या पाळीने बगलेत मारून वेतीपात भाऊ बळाने शेतकऱ्यांची आळीपाळीने भीक मागत फिरतात. शिवाय शेतकऱ्यांचे मानावर हिंदू धर्माचे मजबूत वजन बसवून त्यांनी निसंग होऊन आपले नादी लागावे म्हणून सदर शेतकऱ्याच्या घरोघरी रात्री भट ब्राह्मण कधी कधी पांडव प्रताप वगैरे भाकड पुराण कथानांची पारायणे करून त्याचपासून पागोट्या धोत्र्यासह द्रव्यावर घालून कित्येक निम हरामी भट ब्राह्मण आपल्या शेतकरी यजमानाच्या सुनान बाळास नादी लावून त्यास कचू करावयास शिकवतात व त्यातील आधीमधी संधान साधल्यास शेतकऱ्यांची घरी भट ब्राह्मण सत्यनारायणाच्या पूजा करून प्रथम शेतकऱ्यांच्या केळात 6 शेराचे मानाने निर्मळ रवा, हिरसे दूध, लोणकडे तूप व दुधा साखर घालून तयार केलेले प्रसाद घशात सोडून नंतर आपल्या मुलांबाळासहित सोपपाळ्यांचे भोजने सारून त्याचपासून याचा संघ दक्षिणा बुचाळून उलटे शेतकऱ्यांच्या हाती कंदील देऊन घरोघरी जातात. इतक्यातून शेतकऱ्यांपैकी काही दुबळे स्त्री पुरुष चुकून राहिल्यास भट पुराणिक त्या सर्व भरत्या एकाच वेळेस देवळात दररोज रात्री जमा करून त्यास राधाकृष्णाची लीला वगैरे संबंधी पुराणे श्रवणे करण्याचे नादी लावतात. समाप्तीचे समय त्या सर्व चढाओढीचे पेटवून त्यास पासून तबकात भल्या मोठ्या महादक्षिणा जमा केल्यानंतर शेवटी त्यांच्या निराळ्या वर्गणीच्या खर्चाने आपण मोठ्या थाटाने पालख्यात बसून एकंदर सर्व श्रोते मंडळी मागे पुढे घेऊन मिरवत बरोबर जातात. कित्येक अजातशत्रू भट ब्राह्मण पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे त्यांनी आपल्यापैकी एखाद्या बेवकूफ ठोंब्यास ढवळ्या बुवा मानून त्याच्या पायात खडावा व गळ्यात विना घालून त्याचवर एखाद्या शूद्राकडून भली मोठी छत्री धरवून बाकी सर्व त्याच्या मागे झांज्या डोकीचे जे राम राम नामाचा घोष करीत अज्ञानी शेतकऱ्यांचे आळी ओळीने प्रतिष्ठित भीक मागत फिरतात. कित्येक भट ब्राह्मण मोठ्या देवळातील विस्तीर्ण सभा मंडपात आपल्यापैकी एखाद्या देखण्या जवानास कवळे गोवा बनवून त्याच्या हातात चिपळ्या विना देऊन बाकी सर्व त्याचे मागे ओळीने ताल मृदुंगाचे तालात मोठ्या प्रेमाने राधाकृष्ण म्हणता नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या सदन रांडमुंडीस आपले नादी लावून आपले पोटे भरून मोठ्या मौजा मारितात. कित्येक मतिमंद भट ब्राह्मणास भटपणाचा धंदा करून चैनी मारण्यापुरते अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या भोळसर कारकुनास देव महालकारी बनवून बाकीचे ब्राह्मण गावोगाव जाऊन अज्ञानी शेतकऱ्यांकडून देव महालकार्यास नवस करून त्या संबंधाची बरीच पोलीस आणतात. फळावरती कित्येक भट ब्राह्मण वेदशास्त्राचे अध्ययन करून प्रतिष्ठेचे निर्वाह करण्याची ताकद नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या अर्धवेळा भांग्यास बागलकोटचे स्वामी बनवून बाकीचे भट ब्राह्मण गावोगाव जाऊन स्वामी सर्वांचे मनातील वासना मन कावड्यासारख्या जाणून त्यापैकी काही पूर्ण होण्याविषयी अन्य मार्गाने बोलवून दाखवितात. अशा नाना प्रकारच्या लोणकड्या थापा अज्ञानी शेतकऱ्यास देऊन त्या स्वामीचे दर्शन देऊन तेथे द्रव्य हरण करतात. सदरी लिहिलेल्या एकंदर सर्व ब्राह्मणाच्या धर्मरूपी चरकांतून शेतकऱ्यांची मस्ती जिरवली नाही तर भट ब्राह्मण बद्री केदारला वगैरे तीर्थयात्रेच्या नादी लावून शेवटी त्यास काशी प्रयागास नेऊन तेथे त्यास हजारो रुपयास नागवून त्याच्या दाढ्या विषया बोडवून त्याचे घरी आणून पोचवितात व शेवटी त्याच्या माऊद्याच्या निमित्ताने मोठमोठाले ब्राह्मण भोजने घेतात. अखेर शेतकऱ्याच्या मरणानंतर भट ब्राह्मण मशानाशी कारक्याची सोंगे घेऊन त्याचे पुत्रांकडून दररोज नाना प्रकारची विधी करून त्याचे घरी दररोज गरुड पुराणे वाचन करून 10व्या दिवशी धन कवडी वगैरे दीपोवरील वतनदार का भटकीस काव म्हणून पिंड प्रयोजनाचा मानपान देऊन त्याचपासून गरुड पुराणाचे मजुरीसह निदान तांब्या पितळ्या छत्र्या काठ्या गाद्या जोडे दान घेतात. पुढे शेतकऱ्याच्या एकंदर सर्व मुले मरे पोवे तो त्याचपासून मैताचे श्राद्ध पक्षास पिंड दाने करते वेळी त्याचे एपेतीचे मानाने शिधे व दक्षिणा वर्षासानी घेतात. वहिवाट त्यांनी लिहून ठेवली आहे की
ही की शेतकरी यजमानास मोठी लाडी गुडी लावून कोणास कारभारी, कोणास पाटील, कोणास देशमुख, कोणास तोंडापुरते पोकळ पदव्या देऊन त्यांच्यापासून भट ब्राह्मण आपले मुला मुलींचे लग्न वगैरे समय केळीच्या पानासह भाजी पोले फुकट उपटून त्यांच्यावर आपली छाप ठेवण्याकरता शेवटी एखादे प्रयोजन त्यांचे सर्वचे आमंत्रणे करून मांडवात आणून बसवितात व प्रथम आपण आपले जात वाल्या स्त्री पुरुषांसह भोजने सारून उठल्यानंतर तेथील सर्व एकंदर पत्रावळीवर खरकट्याची नीटनेटकी प्रतवार निवडक करून त्यास आपले शूद्र चाकरांचे पंक्तीत बसवून ते सर्व खरकाटी मोठ्या काव्या डाव्याने नाना तथ्याने सोहळे चाव करून दुरूनच वाढीतात. परंतु बाजार बसव्या काड्या महालातील शेतकऱ्याच्या हंगामी वेसवाड्यांच्या मुखास चुंबन तुबड्या लावून त्यांच्या मुखरसाचे धुडके घेण्याचा काडी मात्र विधी निषेध न करिता ते आपले यजमान शेतकऱ्यास इतके नीच मानितात की आपल्या अंगातील हौदोस व आडा शेतकऱ्याला स्पर्श सुद्धा करू देत नाहीत. मग त्यांच्याशी रोटी व बेटी व्यवहार कोण करीतो? एकंदर सर्व सदरची हकीकत कोणी अशी शंका घेतील की शेतकरी लोक आज दिसोपावत इतके अज्ञानी राहून भट ब्राह्मण कसे लुटले जातात. यास माझे उत्तर असे आहे की पूर्वी मूळच्या आर्य भट ब्राह्मणांच्या या देशात अंमल चालू होताच आणि आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकऱ्यास विद्या देण्याची आटोकाट बंदी करून त्यास हजारो वर्षे मन मानेल तसा त्रास देऊन लुटून खाल्ले. याविषयी त्यांच्या मनुसंहितेत सारखे मतलबी ग्रंथात लेख सापडतात. पुढे काही काळाने 4 निष्पक्षपाती पवित्र विद्वानास ब्रह्मकपटाविषयी बरे व वाटून व बौद्ध धर्माची स्थापना करून या आर्य ब्राह्मणांच्या कृत्रिम धर्माचा बोजावारा करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकऱ्यास आर्यभटाचे पाशातून मुक्त करण्याचा सपाटा चालविला होता. इतक्यात आर्य मुकुटमण्यातील महाधूर्त शंकराचार्यांनी बौद्ध धर्मी सज्जनांबरोबर नाना प्रकारचे वितंड वाद घालून त्यांचा हिंदुस्थानात मोड करण्याविषयी दीर्घ प्रयत्न केला. तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला किलप्राय धोका न बसता उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त बढती होत चालली. तेव्हा अखेरी शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यास सामील करून घेऊन त्याचकडून तलवारीचे जोराने तेथील बौद्ध लोकांचे मोड केला. पुढे आर्यभट्ट गोमांस व मद्य पिण्यास बंदी करून अज्ञानी शेतकरी लोकांचे मनावर वेद मंत्र जादू सहित भट ब्राह्मणाचा दरारा बसविला. त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत मोहम्मद पैगंबराचे जहामर्द शिष्य आर्यभटांचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथ सारख्या मूर्तीचा तलवारींनी प्रहारांनी विध्वंस करून शूद्र शेतकऱ्यास आर्याचे ब्रह्मकपटापासून मुक्त करून लागल्यामुळे भट ब्राह्मणांनी मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेक सिंधू व ज्ञानेश्वरी या नावाने डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहित मोहम्मदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले. नंतर थोडा काळ लुटल्यावर तुकाराम या नावाच्या साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यातील शिवाजी राजास बोध करून त्याच्या हातून भट ब्राह्मणाच्या कृत्रिम धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यास त्यास पाशातून सोडवी. या भयस्तव भट ब्राह्मणांनी अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागा भटांनी संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निष्प्रभ तुकाराम बुवाचा पुरता स्नेह व वाढू दिला नाही. पुढे शिवाजी राजाचे पाठीमागे त्यांचा मुख्य भट पेशव्या सेवकाने शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटके ठेविले. पेशव्यांची अखेरीस कारकिर्दीत त्यांनी गाजर रताळाची वरू व चटणी भाकरीवर गुजारणा करणाऱ्या रक्त्या लंगोट्या शेतकऱ्यापासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यातून त्यांच्या शेतीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरणे वगैरे बांध खर्च न घालता पर्वतीचे रमण्यास 20-25 हजार भट ब्राह्मण मात्र शाल जोड्या वगैरे बक्षिसे देण्याचा भडीमार उठविला व हमेशा पेंढाऱ्यांनी लुटून फस्त केलेल्या शेतकऱ्यांपासून सक्तीने वसूल केलेल्या जमादार खाण्यातून अज्ञानी शेतकऱ्यास निदान प्राकृत विद्या देण्याकरिता दमडीच्या कवड्या व खर्ची न घालता ब्राह्मणांची मतलबी धर्मशास्त्रीय शेतकऱ्याच्या भट ब्राह्मणास शेकडो रुपयांच्या वर्षासनी देण्याची चंगळ उडवून पर्वतीचे रमण्यातील कोंडवड्यातील मात्र एकंदर
ओगराळ्यांनी मोहरा पुत्र्यांची खिचडी वाटण्याची बाजीराव पेशवेसह मोठी धूम उडवली म्हणून आम्हास फारसे नवल वाटत नाही, कारण रावजी हे असल आर्य जातीचे ब्राह्मण होते. सबब तसल्या पक्षपाती दानशूराने पर्वतीसारख्या एखाद्या संस्थानात शेतकऱ्यांपैकी काही अनाथ रांडी मुंडी व निरक्षर पोरख्या मुली मुलांची सोय केली नाही. फक्त आपल्या जातीतील भट ब्राह्मण गवई पुजारी व 4-5 हिमायती आगातुंग भट ब्राह्मणास दररोज प्रातकाळी आंघोळीस ऊन पाणी व 2 वेळी प्रतिवर्षी आपल्या प्रतीची भोजनी मिळवण्यास सोय करून हर एक निरशनास दूध पेढे वगैरे फराळाची आणि पारण्यास व एकंदर सर्व सणावारास त्यांच्या इच्छेप्रमाणे पक्वान्य श्रीचेल उडवून व त्या सर्व अष्टप्रहार चौकड्यासहित गायवांची गाणी बजावणी एकच बसून मोर्चा मारण्याची तथाकथित व्यवस्था लावून ठेवली आहे. या वहिवटी आमचे भेकड इंग्रज सरकार जशाच्या तशाच आज पोहतो चालू ठेवून तीर्थर्थ कष्टाळू शूद्रादी अतिशूद्रांचे निळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यातून हजारो रुपये सालावरील खर्ची घालते. सांप्रत कित्येक शूद्र शेतकरी ख्रिस्त धर्म स्वीकारून मनुष्यपदास पावल्याने भट ब्राह्मणांचे महत्व कमी होऊन त्यांना मोलमजुरीचे कामे करून कोटे भरण्याचे प्रसंग गुजरत चाललेले आहेत. ते पाहून कित्येक धूर्त भट ब्राह्मण खुल्या हिंदू धर्मास पाठीशी घालून नाना प्रकारचे नवे समाज उपस्थितीत करून त्यांच्यामध्ये अपेक्षा रीतीचे मोहम्मदी व ख्रिस्ती धर्माच्या नालस्त्या करून त्यांच्याविषयी शेतकऱ्यांची मने भ्रष्ट करीत आहेत. असो, परंतु पुरातन मूर्ती पूजक ब्राह्मणातील काका व सार्वजनिक सभेचे पुढारी जोशीबा यांनी धर्मातील जाती भेदांच्या दुराभिमानाचे पटल आपण डोळ्यावरून एकेकीकडे काढून शेतकरी लोकांची स्थिती पाहिली असती तर त्यांच्याने एक पक्षीय धर्माच्या प्रतिबंधाने नाडलेल्या बिचाऱ्या दबदबे शेतकऱ्यास अज्ञानी म्हणण्यास जजवले नसते व जर ते आमच्या इंग्रज सरकारात शेतकऱ्यांवर होणाऱ्या धर्माच्या जुलमाची यथातथ्य माहिती करून देते तर कदाचित त्यास दयेचा पाजर फुटून ते भूदेव ब्राह्मण कामगारांची शूद्रास विद्या देण्यास कामात मसलत न घेता त्यास ती देण्याकरिता निराळे उपाय योजले असते. सारांश पीडितात अज्ञानी शेतकऱ्यांची द्रव्याची व वेळीची भट ब्राह्मणांकडून इतकी हानी होते की त्याजनी आपली लहान मुले सुद्धा शाळेत पाठवण्याची त्राण उरत नाही. याशिवाय आर्य भट ऋषींनी फार पुरातन काळापासून शूद्र शेतकऱ्यास ज्ञान देऊ नये म्हणून सुरू केलेल्या वहिवाट्याची अज्ञानी शेतकऱ्यांचे मनावर जशीच्या तशी धास्ती असल्यामुळे त्यांनी आपली मुले शाळेत पाठविण्याचा हिया होऊ दिला नाही. आणि हल्लीचे आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांनी पातळाचे अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यातील महाप्रतापी जॉर्ज वॉशिंग्टन ताताचा कित्ता घेऊन येथील ब्राह्मण सांगतील की ते तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे मानणाऱ्या अज्ञानी शूद्रास विज्ञान भट ब्राह्मणांप्रमाणे म्युनिसिपालिटीत आपल्या वतीने मुख्तार निवडून देण्याचा अधिकार दिला आहे खरा, परंतु या प्रकरणात भट ब्राह्मण आपले विद्येचे मादान सोहळ्या वळ्यातील तोऱ्यांनी अज्ञान शूद्र लोकांशी छक्केपंजे करून त्यांना पुढे ठकवून लागल्याचे आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांच्या माथ्यावर कदाचित अपयशाचे खापर न फुटो म्हणजे भट ब्राह्मणांचे गंगेत घोडे नाहले असे आम्ही म्हणू. सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुलेंकी आम्ही उभयता या घरामध्ये सत्यशोधक पद्धतीने पूजा करून प्रवेश करत आहोत. सर्व समक्षा आम्ही प्रतिज्ञा करतो की अशी की माझे आई वडील सासू सासरे ननंदीर जाऊ या नूतन वस्तूमध्ये सर्व नातेवाईक यांचा आदराने स्वागत आदरतिथ्य करू. कोणाचा द्वेष करणार नाही. हे कुटुंब एकमेकांच्या विचाराने चालवू. एकमेकांना बरोबरीचा सन्मान देऊ. जीवनभर न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या उदात्त तत्वांचा जीवनात अवलंब करू. असे संस्कार आमच्या पुढच्या पिढीवर करू. समाजाच्या देशाच्या उपयोगी पडण्याचा सदैव प्रयत्न करू. कुठलीही अंधश्रद्धा
कुठलीही अंधश्रद्धा कर्मकांड न करता कर्मकांड न करता विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करू. विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करू. हे घर हे घर व व जीवन सत्य जीवन सत्य सुंदर मंगलाचे प्रत्येक ठरेल सुंदर मंगलाचे प्रत्येक ठरेल म्हणून आपल्या आपल्या उत्पन्नकर्त्यासहित उत्पन्नकर्त्यासहित कुळस्वामी स्मरून कुलस्वामी स्मरून आम्ही प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय क्रांती. जय क्रांती. टाकली त्याच्यात आहे ना, त्यातच लिहायची. अशी पूजा आहे. बरं तुम्हाला अण्णा, कहाणी सांगितली ही शेतकऱ्याचा असून सांगितलं, परंतु ब्राह्मणाचा दोष वगैरे 1-2 पानं वाचून तुम्ही बंद केलं तरी चालतं तसं. अण्णा हा. थोडंसं निवेदन करा. एक आरती घेतून थोडस 2-5 मिनिटाचं हो. निवेदन करा. तर आरतीच्या अगोदर घेताय हा. हा आरतीच्या अगोदर घेताय का? ना घेतो. घेतला घ्या ना, तांदूळ घ्या थोडीशी. घेतलंच घ्या राव, काहीतरी. पाठ खराब होणार नाही, त्याचा उद्देश हा असतो, बाकी काही नाही. एक एक लावायचं, एक 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 एवढी नाही, लय मोठी होईल ती. रुक्माई वल्लभ राहीचे वल्लभ पावे जीवलगा तुळशी माळ गळात देवळी कटी कासे पितांबर कसुरलाटी देव सुरवर नित्य दिवेटी गरुड हनुमंत पुढे उभे राखी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव हे वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची किमळे वनमाळ गळा राही रुक्माबाई रांग्यास कळा ओवाळती राजा विठोबा सारवळा ओवाळ आगत्या कुरवंडा येती चंद्रभागे माझे सोनिया देती उड्या पैताका वटणाचा ती पंढरीचा महिमा वर्णावा कीर्ती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावी जोलगा जय देव जय. आषाढी कार्तिकी भक्तजन येते वसंत येते चंद्रभागेमध्ये स्थाने करती दर्शन घ्या मते तया वय गुप्ती विठ्ठलाशी नामदेव भावी उवाळती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जोलगा जय देव. काळी लुटांगड वजीर जन्म डोळ्याने पाहिलं रूप तुझे पहिले आनंद तुझे भावे वाढे मरी नामा विठ्ठल 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 विठ्ठल. मागणी ते तुझ पासे आहे देशी पाहिजे पांडुरंगा या संताची निरोई मज दे आणि तुझे न काही वे तुझ तुका म्हणे आता उदार होई मज ठेवी पायी संतांची या समचरण दृष्टी व्यसाची तेथे हरी माझा वृत्ती राहो आणि गणराय माईक पदार्था तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिका पदे दुःखाचे शिराने तेथे दुच्छित झनी जोड दिशी तुका म्हणे त्याचे कळले आमावर माझे जे दर्प नाशवंत अकल्पायुष्य होय तया कळा माझ्या सकळा विठ्ठलाच्या दासा कल्पनेची बाधा नव कोणी काळे हे संत मंडळी सुखी असो अहंकार द्वारा न लागुराचा वाजय विठ्ठल असा भाविकाची नामा म्हणे त्या जय कडल्यान जयमुखी विधान पांडुरंग पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अण्णा हा. म्हणजे याच्यामध्ये कुणीही ही पूजा करू शकतो, कुणाची मध्यस्थीची गरज नाही. आपण आपल्या जन्मल्यापासून जो काही विधी आहे, जे काय घरात मुलाचा जन्म झाला त्याचं नाव कसं ठेवायचं, गृहप्रवेश कसा करायचा किंवा आनंदी वातावरणामध्ये आपण काही गोष्टी करतो, लग्न कसं लावायचं, लग्नाच्या मंगलाष्टका कुठल्या असल्या पाहिजेत, त्या मंगलाष्टका अतिशय अर्थपूर्ण अशा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या आहेत. मग आपलं दुकानाचं उद्घाटन कसं करायचं किंवा एखाद्या धान्याचे जे आपलं खळं असतं त्या खळ्याची पूजा कशी करायची किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं शुभकार्याचं किंवा एखादी मयत झाली तर त्या मयतचं तिसरा कसा करायचा, 10वा कसा करायचा, 13वा कसा करायचा, हे सगळे पर्याय दिलेले आहेत. पर्याय कशासाठी असतात की आता आपण म्हणलं की ब्राह्मण इतकं लुटतंय, ब्राह्मण खोटं बोलतंय, अमकं करतंय, तमकं करतंय, तर लोक काय विचारणार, ह्याला पर्याय काय.
तर पर्याय महात्मा ज्योतिराव फुलेंनी पूजा दिलेली आहे. जो आहे बृहस्पती त्याला नकोच मध्यस्थी, म्हणजे कुणालाही मध्यस्थी नको. जो आहे जगतपती त्याला नको मध्यस्थी. तर मध्यस्थी कुणाची गरज नाही, आपणच आपली सर्व शुभ कार्याची सुरुवात ते करू शकतो. अशा पद्धतीचं जे लिखाण आहे त्याला सार्वजनिक सत्यधर्माचं लिखाण म्हटलं जातं. महात्मा ज्योतिराव फुलेंचं लिखाण जवळजवळ 800-900 पानाचं सगळं समग्र वाङ्मय आहे. त्याच्यामध्ये एक गुलामगिरीचं पुस्तक आहे, म्हणजे ग्रंथ आहे, शेतकऱ्याचा आसूड आहे, आणि सार्वजनिक सत्यधर्म आहे, इशारा आहे, आपल्या शिवाजी महाराजांचा पवाडा आहे. तर पवाडा म्हटलं तर त्यांचा पवाडा जवळजवळ 908 ओळीचा आहे. 908 ओळीचा तो पवाडा आहे. मग तो संध्याकाळी 6ला सुरुवात केला तर पाठेपर्यंत सुद्धा तो संपत नाही, इतका मोठा पवाडा. म्हणजे शिवाजी महाराजांचं सर्व चरित्र त्याच्यामध्ये येतं आणि पहिला पवाडा त्यांनी लिहिलेला आहे. तसंच हे जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला गृहप्रवेशाला किंवा नाव ठेवण्यासाठी किंवा लग्नासाठी किंवा आपण सत्यनारायणची पूजा किंवा लगी घरी कार्य झाल्यानंतर बाबा लग्न कार्य झाल्यानंतर जे सत्यनारायणची पूजा घालतो त्या पूजेला पर्याय काय, तर हे पर्याय निर्विकाची पूजा त्यांनी दिलेली आहे. निर्विकाची निसर्गाची पूजा दिलेली आहे आणि त्याच्यातून आपण हे सर्व कार्य करतो आणि आपला उद्धार आपणच कसा करायचा यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873ला स्थापना केलेली आहे. आणि त्याचं ध्येय धोरण काय आहे की ध्येय धोरण अज्ञान नाही पाहिजे, एक तर अंधश्रद्धा नाही पाहिजे. श्रद्धा असू द्या परंतु अंधश्रद्धा नसावी. त्या खाली कुरपडत अंधश्रद्धेच्या नावात बुवा ते वगैरे ती चाललंय. आता रोज आपण ऐकतोय ते घरात बुवा असतील किंवा काय असतील, रोज डझनभर बुवा बाहेर निघायला लागले जातात आणि त्याच्यातून काही आपल्याला साध्य होत नाही. आपलं जे धनधान्य जे आपण कष्टानं कमवलेलं आहे ते ह्या बुवाच्या किंवा महाराजांच्या नादी लागून तिकडे जाण्या येण्यासाठी शुक्रवार धरा, शनिवार धरा, सोमवार धरा, दररोज काय नाही काय वार धरा, नाहीतर पुन्हा 12 महिने 12 त्यांचे सण असतात. त्या निमित्तानं आपण आपलं कुठलं ह्या देवाला जावा त्या देवाला जावा. देवाला जाणं हा काय तो श्रद्धेचा भाग असू द्या, परंतु ते गेलंच पाहिजे. त्यासाठी आपलं घरदार विकलं पाहिजे किंवा जमीन विकली पाहिजे आणि ते विकून हे केलं पाहिजे असं नाही. जे जमल तसं केलं पाहिजे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मामध्ये जे लिखाण केलेलं आहे त्यांनी डाव्या हाताने केलेलं आहे. म्हणजे 1889ला त्यांना शेवटी पॅरलाइज झालेला होता. पॅरलाइज झाल्यानंतर उजवा हात त्यांचा काम करत नव्हता आणि हे जे विधी आहे ते विधीचं पुस्तक हे ग्रंथ फक्त लिहायचा राहिलेला होता, तर तो त्यांनी डाव्या हाताने लिहिलेला आहे. ज्यांचं डाव्या हाताचं जे लिखाण आहे ते आपल्याला उजव्या हाताने कधी येणार नाही, इतकं चांगलं लिखाण आहे. म्हणजे ते इतकं तळमळीने त्यांनी लिहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा. त्याच्यामध्ये पर्याय असा आहे की कुठलाही धर्म सोडायचा नाही किंवा जात सोडायची नाही किंवा काही नाही, परंतु त्याचं वागायचं कसं हे त्यात लिहिलेलं आहे. की कुणी काय तर अंधश्रद्धेच्या याच्यावर तुम्हाला काय 4 वाऱ्या करा काय करा सांगतंय किंवा ही पूजा घाला ती पूजा घाला अमकं घाला तमकं घाला सांगतंय, त्याच्यात जे खर्च होतो असं आपलं उत्पन्न आयुष्यातलं 70% उत्पन्न हे वाया जातं. 70%. आणि ते 70% वाया गेलेलं उत्पन्न जर राहिलं तर आपली शेती सुधारणा होईल, मुलाचं शिक्षण होईल, मुलाची चांगले प्रगती होईल किंवा मग सुनेला आपण लग्न केल्यानंतर थाटात लग्न करून जर आणलं तर तिला मग परत कर्ज फेडण्यासाठी आपल्याला कुठं कामाला जावं लागतं. तर ते आपलं 70% जर उत्पन्न वाचलं तर कामाला जायची गरज लागणार नाही. तुम्ही 4 लोकांना काम देऊ शकता. हे त्याचं प्रयोजन आहे. जन्मल्यापासून आपण शेवटपर्यंत आयुष्यातलं 70% उत्पन्न हे असं घालवतं. 70% म्हणजे फार मोठं उत्पन्न आहे. तर त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी अंधश्रद्धा घालवण्यासाठी काय केलेलं आहे, शिक्षणाचा हक्क पहिल्यांदा दिलेला आहे. पूर्वी आपल्याला शिक्षणाचा हक्क नव्हता. दलितांचा म्हणजे मागासवर्गीय आपण जे आहेत ओबीसी मध्ये आणि अति दलित आहेत ते आपले मागासवर्गीय महार मान किंवा चांभार असे जे लोक आहेत त्यांना म्हणलं जातं दलित, अतिदलित. शूद्र आपण शूद्र आहोत ते अतिशूद्र आहेत. तर अशापैकी ते त्यावेळेचं वर्डिंग आहे. तर आपण हे कर्मकांड न केलं तर आपली प्रगती आपण करू शकतो.
यासाठी हा पर्याय आहे. बाकी तुम्हाला यातलं किती समजलं नाही समजलं तो विषय वेगळा आहे. त्यासाठी मला किमान 3 तासाचं शिबिर घ्यावं लागतं. त्यासाठी 3 तास वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. प्रॅक्टिकल हे तुमचं उत्पन्न कसं यात केलं हे दाखवावं लागतं. तर त्यासाठी त्यांचं महात्मा ज्योतिराव फुलेचं 1855चं पहिलं नाटक आहे तृतीय रत्न, तिसरा डोळा. म्हणजे शिक्षण हे तिसरा डोळा आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपली कशी प्रगती होते. शिक्षण न घेतल्यानंतर शेतकऱ्याला ब्राह्मण लोक किंवा जोशी लोक किंवा भविष्यकार लोक आपल्या घरात कशी येतात आणि ते कसे सांगतात, आई तुझं धान्यानं घर भरेल, अमकं भरेल, चमकं भरेल, काय भरेल, आणि त्याच्यानंतर तुला मुलगाच होणार आहे बघ आता. आणि तर मुलगा झाला तर मला एवढं एवढं तुला द्यावं लागेल, मला देवाला घालावं लागेल असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी जर मुलगी झाली तर तो तोंड दाखवायला येत नाही. आणि मुलगा झाला तर मी सांगितल्यामुळे झाला म्हणून माझा आता सगळ्यांचं तुम्ही मला पोशाख करा किंवा मला धान्य द्या किंवा मला बक्षीस द्या. आणि गपचूपपणे सोनं नाणं सुद्धा आपल्या महिला मंडळीकडून घेऊन जातात. कारण ते बोललेले असतं, आपण लबाडी करत नाही. महत्वाचं काय बोललेलं असतं, गपचूप बोललेलं असतं, ते गपचूप झाकली पण 1.25 लाखाचे पण मागच्या दारात देऊन टाकतो. म्हणजे हे प्रकार होतात घरी, हे कोणाला माहीत नसतात. आणि असेच अनेक प्रकार आहेत. या अनेक प्रकारातून आपली प्रगती थांबलेली आहे. नाहीतर ब्राह्मण काय कुठलं आकाशातनं पडलेलं नाही. तोच रोज तेल तूप अमकं तमकं जे काही पूजेला ठेवायला होतो, खारी खोबरं हे जे आहे ना, खारी खोबरं किंवा बदाम पिस्ता किंवा ते काय म्हणतात आपला मनुके अमकं तमकं भारी भारी वस्तू खाल्ल्यानंतर बुद्धी तलक होते, मुलाची बुद्धी तलक होते. ती मुलांची बुद्धी तलक होण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू ठेवतात. आणि हे सगळं भारी तेल तूप अमकं तमकं खाऊन चलच्या वेलचा खाल्लेला ते पूजेला 5 चलचे ठेवावं लागते, डांप करावं लागते, तंप करावं लागते. आणि मी ब्राह्मण असल्यामुळं मी तुमच्यातलं काही खात नसतो म्हणला, मला शिदा द्या अशी पद्धत होती. मग ते शिदा घेऊन जात होते. आता जेवण पण करतात आणि शिदा पण घेऊन जातात. हे दोन्ही पण चालले आहे. तर हे वाचवायला कसं वाचवायचं किंवा आपण विज्ञानवादी कसं व्हायचं यासाठी हे सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना आहे. आणि गुलामगिरीतनं कसं बाहेर पडायचं हे महात्मा ज्योतिराव फुलेने गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला. आणि शिक्षणासाठी पहिल्यांदा मुलींना शिक्षण जे नव्हतं त्याची दारं 1 जानेवारी 1848ला पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिलांना शिक्षण चालू केलं, दलिताला शिक्षण चालू केलं. आणि आपल्या शेतकऱ्याचा आसूड, शेतकऱ्याला कसं फसवलं जातं हे नुसतं सांगितलेलं. आता नुसतं ब्राह्मणाने कसं फसवलं एवढं सांगितलेलं आहे. परंतु व्यापारी कसं फसवतात, शेअर बाजारामध्ये कसं फसवतात, आपलं धान्य विकायला नेल्यानंतर व्यापारी कसं कसं चाळणीतनं यातनं काढून आपल्याला 150 किलोचं पोहोचतं ते 98, 99, 100 किलोच कसं करतं हे सगळं त्याच्या पुढच्या प्रकारात आहे. आता हे तुम्हाला सांगायचं नाही, परंतु आपल्या ज्या जिवंत आपल्याला फसवणूक होते ती थोडी तरी कळली पाहिजे. म्हणून मी त्याला बोललो, कारण हे जे बोललेलं त्या जोख्याच्या वर नाही गेलं लोकांना कंटाळा. म्हणजे खरं सांगतो बरं का, म्हणजे ती सांगण्याची पद्धत आहे. ते सांगण्याचा अर्थ सांगत तुम्ही थोडं 1-5 जर सांगितलं असतं ना तरी बरं झालं असतं. प्रकरण घ्यायचं म्हटलं ते 1-5 जरी वाचलं असतं ते बरं झालं असतं. तेवढा त्याचा अर्थ सांगितला वरचीवर तेवढं सुद्धा पुष्कळ झालं असतं. आजच्या एवढं जरी वाचलं तरी भरपूर झालं असं माझं म्हणणं आहे. तर परत कधी तुम्ही वाघमोडे सर आहेत, आम्ही सगळेजण मिळून आम्ही आपल्या इथल्या भागातल्या सगळ्या लोकांना शिकवण्याचं काम करू किंवा हे विधी कसे सर्व करायचे त्याचं ट्रेनिंग कॅम्प घेऊन आपल्या तालुक्यात एक 10-20 ट्रेनिंग घेऊ. कारण तिथं इथं आम्हाला इथं 200 किलोमीटर 300 किलोमीटर यावं लागतं. जायला आमचा खर्च होतो किंवा लोक पैसे जास्त मागतात. ही पद्धत न राहता तुमचं कमीत कमी खर्चामध्ये इथं तुमची ती पूजा झाली पाहिजे आणि तुमचं समाधान झालं पाहिजे. यासाठी पुढे ट्रेनिंग कॅम्प घेऊन प्रत्येक तालुक्याला 10-20 असे लोक तयार करायचं काम आम्ही तयार करू. मला वाटलं होतं सांगली कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा पाडा ह्यामध्ये असल्यामुळं जास्त लोक असतील, परंतु आपल्याला कोणी मिळालं नाही किंवा काय सांगितलं की पुण्याला वगैरे फोन केले होते तिकडे भरपूर पैसे वगैरे काय मागितले. तर पैसे मागणे हा आमचा काय उद्योग नाही. आणि हे नाही, आपल्याला प्रचार करणे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समग्र वाङ्मयावर किंवा त्यांच्या ग्रंथावर जर आपण वाचन केलं, दररोज थोडं 1-1 पान जरी वाचलं घरी तरी आपलं शुद्धीकरण होईल. घर प्रपंच हा इतका सुखी होईल की त्याच्यासारखा सुखी दुसरा कोणीही नाही. माझं गाव, मी सोलापूरहून आलेलं पण मी सोलापूरचं नाही. माझं गाव इथं नाझरे बलवडी, आपल्याला माहित आहे
नाजरेमठ किंवा जाताना टोल नाका सांगोला जाताना लागतो, तो टोल नाका माझाच आहे, म्हणजे माझ्या शेतात आहे, परंतु शेत माझं नव्हतं. मी 1974 साली त्याच्या अगोदर या नाजरे गावामध्ये थिएटरमध्ये लेमन गोळ्या विकायचो, गारेगारे विकायचो किंवा भांगार विकायचो, केसावर फुगे विकायचो. आणि ते सगळं करून मी अकलूजला गेलो आणि अकलूजची सुधारणा बघितली आणि तिथं भंगार दुकान टाकलं आणि भंगारावर वेगळं करोडो रुपये कमवले. आज मी वर्षाला 100 कोटीचा व्यापार करतो. म्हणजे काही नसलं तरी मोठं होऊ शकतं. कशावर? शिक्षणावर, विज्ञानावर, बुद्धीवर. आपल्यावर माझं शिक्षण सुद्धा तेवढं नाही. माझं शिक्षण सुद्धा मी स्वतः कमवा आणि शिका. लहानपणापासून हे कुणाचं पाणी भर, कुणाचं दळण आण, कुणाच्या शेतात डबा नेऊन दे, त्याचं काम करून त्याच्यावर 10 पैसे, 5 पैसे, 2 पैसे काय देईल ते घेणार आणि त्याच्यावर शिक्षण. असं करून मी इथं आता आज उद्योगपती आहे. माझा सोलापूर चिंचोली MIDC मध्ये 25 कोटी घालून तिथं ड्रीप पाईपचा कारखाना आहे. अकलूजला मोठं भंगारचं दुकान आहे. पुण्याला माझे बिल्डिंगचं काम चालू आहे. तिथं 22 मधले 3 बिल्डिंगाचं काम चालू आहे तिथं. म्हणजे बिल्डर म्हणून पण आम्ही काम करतो, व्यापार म्हणून पण काम करतो. आणि त्यानंतर आमच्या वडिलाची जमीन फक्त 56 गुंठे तिथं नाजरे मठाला 56 गुंठे शेती होती. आज माझी 150 एकर जमीन आहे. त्यातले सांगोल्याला 70 एकर प्लॉटिंग आहे. म्हणजे मी किती मोठं आहे हे सांगायचं नाही तुम्हाला, परंतु या महात्मा ज्योतिराव फुलेच्या विचारावर जर तुम्ही गेला तर तुम्ही किती मोठे व्हाल हे मी सांगण्यासाठी इथं आलो. आणि आपण थोडक्यात ऐकलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो. आणि सर्वांना पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम व्हावेत असं. आणि त्या ठिकाणी मला हजारो लोकांपुढे, मी लाख लोकांपुढे सुद्धा बोलतो, 1000 लोकांपुढे पण बोलतो, 10 लोकांपुढे पण बोलतो, 2 लोकांपुढे पण बोलतो, मी एकटा पण बोलतो. आणि याच्यावर जे चित्रित झालं ते 20 लाख लोकांकडे जातात. 20 लाख लोकांचं नेटवर्क आहे. तर याचा कार्यक्रम 20 लाख लोकांकडे आपला गेला. आपण इथं यमगर या आणि धाडस करून जो हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि माझं भाषण इथंच थांबवतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. चला. शूद्रासाठी लिहिलेला शेतकऱ्याचा असोट यातील फक्त एकच भाग पाहिलेला आहे आपण की एक एक भाग जसे पुढे वाचत जातात तशी तशी आपली बुद्धी चलक आणि तंदुरुस्त होऊन आपण यापासून मुक्त होऊ ही त्यांची 100% खात्री होती. म्हणून त्यांनी हा सार्वजनिक सत्य धर्म शेतकऱ्याचा असोट
गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब अनेक ग्रंथ लिहिले आणि आपल्यासाठी दिलेले आहेत. त्याचा आपण उपभोग घ्यावा, वाचावा, आपल्या आचरणात आणावा, म्हणजे आपली नाडणूक, फसवणूक होणार नाही. इतकाच या पूजेमागील आणि या ठिकाणी आपण घेतलेल्या पूजेची सांगता करून या ठिकाणी आपण थांबत आहोत. एक मिनिट, शिबिर हे राहील.